वडापाव, सँडविच, चाट मसाला, चाट पापडी, सुकी भेळ, गिली भेळ आणि बापरे बापरे दहीवडे, दहीवल्ला, दही समोसा असे कितीतरी असंख्य असे प्रकार आहेत ना आपले, जे या हिरव्या चटणीशिवाय अधुरेच आहेत. म्हणजे तुम्हाला सांगते, ही हिरवी चटणी त्या पदार्थांचा लुकच नाही वाढवत, तर त्या पदार्थाचा स्वादसुद्धा 2 पट 3 पटीने वाढून टाकते. आणि ही चटणी एकदा बनवली तर आपण फ्रीजमध्ये ना 8 दिवसापर्यंत स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो. आणि कसं असतं बघा, जसं एखादा दागिना एखाद्या स्त्रीची शोभा वाढवतो ना, त्याच प्रकारे ही चटणीसुद्धा आपल्या पदार्थाची शोभा वाढवते. तर बघा, मी इथं काय केलं आहे ना, मस्त 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, एक मोठा अद्रकचा तुकडा घेतला, 5-6 लसणाच्या पाकळ्या घातल्या, त्यानंतर थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घातली, 1 चमचा आमचूर पावडर घातलं. आमचूर पावडर नसेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ, चिमूटभर जिरे घातलं. आणि हां, जे रोस्टेड चणा डाळ असते बघा, म्हणजे आपलं फुटाण्यापासून बनवलेलं डाळवं असते ना, ते सुद्धा घालायचं. ते नसेल ना तुमच्याकडे तर त्याच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये शेवसुद्धा घालू शकता. थोडंसं पाणी घालून मस्त बारीक प्लेन मिक्सरला वाटून घ्यायचं आणि सबस्क्राईब करायचं.